नमस्कार. आपल्या परंपरेतील अत्यंत शुभ आणि पवित्र असा हा राखी पौर्णिमेचा सण आहे. तर या सणाला मी तुमच्यासोबत एक हेल्दी, टेस्टी, शुगर फ्री बर्फी शेअर करणार आहे. त्यासाठी लागणारे साहित्य पाहू. येथे 1 वाटी बिया काढून खजूर घेतले आहेत. तुम्ही सीडलेस खजूर घेऊ शकता. अर्धी वाटी मिल्क पावडर, सजावटीसाठी डेसिकेटेड कोकोनट घेतले आहे आणि 5 अंजीर घेतले आहेत. गॅसवर कढई ठेवून 1 टेबलस्पून भोपळ्याच्या बिया 1 मिनिटभरच आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत. या बिया आपण सजावटीसाठी घेतल्या आहेत. त्यानंतर काजू बदाम 1 मिनिटभर भाजून घ्यायचे आहेत. आता हे सर्व आपण एका ताटात थंड करायला ठेवून देऊ. कढईत 1 चमचा तूप टाकायचे. त्यात हा खजूर टाकून छान परतून घ्यायचे, म्हणजे खजूर मऊ होईल. मिक्सरमधून काढला तर खूप बारीक पेस्ट होईल. बर्फीसाठी आपल्याला खूप बारीक पेस्ट नको आहे. 3-4 मिनिटात खजूर छान मऊ होतो. आता अंजीरचे छोटे तुकडे करून घेणार आहे. मिक्सरच्या भांड्यात अंजीरचे तुकडे, मिल्क पावडर, अर्धा कप दूध टाकून यांची पेस्ट करून घेणार आहे. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या स्वाद होम किचन चॅनलला प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. अशी पेस्ट करून घ्यायची. खलबत्त्यात काजू बदामाची जाडसर भरड करून घेणार आहे. आता मिक्सरमध्ये बारीक केलेली पेस्ट गरम पॅनमध्ये काढून घ्यायची. त्यामध्ये हे पाव कप दूध टाकायचे आणि हे छान हलवून घ्यायचे. त्यानंतर मऊ केलेला खजूर, काजू बदामाची भरड, हे सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे. मिश्रण थोडं घट्ट वाटतं आहे. यामध्ये अजून पाव कप दूध टाकून सर्व एकजीव करून घ्यायचे आहे. या रेसिपीसाठी आपल्याला 1 वाटी दूध लागलं आहे. हळूहळू मिश्रण मिळून यायला लागले आहे. गोळा मिळून यायला लागला की यामध्ये 1 चमचा तूप टाकायचे. मिश्रण पॅनला चिटकत नाही आणि त्याचा गोळाही व्हायला लागला आहे, म्हणजे बर्फी सेट करण्यासाठी तयार आहे. आता एका चौकोनी भांड्यात थोडेसे तूप लावून घेणार आहे. त्यावर मी बटर पेपर ठेवणार आहे. आता हे बर्फीचे मिश्रण त्यामध्ये टाकायचे. सर्व बाजूनी छानपैकी समान करून घ्यायचे चमच्याने. असे हाताने केले तरी चालेल. आता वरून आपण डेसिकेटेड कोकोनट टाकून घेऊ आणि हे सजावटीसाठी आहे, त्यामुळे आपली बर्फी छान दिसते. भाजलेल्या भोपळ्याच्या बिया यावर टाकून घ्यायच्या, त्याही सजावटीसाठी आहेत. बर्फी सेट होण्यासाठी 1 तास फ्रीजमध्ये ठेवायची. 1 तास झाला आहे. बर्फीच्या कडा सोडून प्लेटमध्ये काढून घ्यायची. बटर पेपर काढून घ्यायचा. बघा, आपली किती हेल्दी आणि टेस्टी बर्फी तयार झाली आहे. वरून सजावटीसाठी डेसिकेटेड कोकोनट लावायचे. रक्षाबंधन आहे ना, भावासाठी जेवढी बर्फी सजवता येईल तेवढी सजवायची. अशा समान अंतरावर बर्फीचे चौकोनी तुकडे करून घ्यायचे. ही शुगर फ्री बर्फी तुम्ही नक्की ट्राय करा आणि ती कशी झाली ती मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद. पुन्हा भेटू एका नव्या रेसिपीमध्ये.